त्याच्यामध्ये बरंच अमेरिकेशी निगडीत काही गोष्टी उपस्थित आहे. त्याबाबत काही स्थानिक लेवलला काही चर्चा आहे का काही? नाही, काल ही घटना घडल्यानंतर मी स्वतः पोलीस प्रमुखांशी बोललेलो आहे, एसपींशी बोललेलो आहे. तिथल्यानंतर मी माहिती घेतली. मला वाटतं की भारत आता अमेरिकेशी चर्चा करून म्हणजे त्यांची परवानगी घेतल्याशिवाय काही करत नाही असं सध्या चित्र आहे. अमेरिकेच्यावर आपण एवढं अमेरिकेला रिस्पेक्ट किंवा घाबरतो असं म्हणतोय, परंतु इथं अमेरिकेला घाबरवण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे कोरेगाव मध्ये जी पद्धत झाली म्हणजे प्रमुख काय त्या पद्धतीने ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असेल आणि ते सातारा जिल्ह्यात आमच्या डिपार्टमेंटने एलसीबीने वगैरे शोधून काढलं, त्यांचं कौतुक आहे. पण इतकं दिवस चालू असलेल्या ठिकाणी खाली स्थानिक पोलीस स्टेशन काय करत होतं आणि त्यांना माहिती नाही का? रात्री आणि दिवसापर्यंत रात्री हा चालू व्हायचा आणि दिवसापर्यंत चालू व्हायचा. एकाच इमारतीमध्ये कोचिंग क्लास आहे, त्याचं उद्घाटन झालं होतं. असे बरेच प्रकार झालेले असताना त्याचे संशय पोलिसांना आला नव्हता का? मी मागेही सांगितलं, मी पोलिसांच्या विरोधात नाही, पण काही अधिकाऱ्यांनी अवैध पद्धतीच्या धंद्यांना प्राधान्य दिल्यामुळे काही ठिकाणी या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जातं आणि मग तिथं आपल्याला कोणतरी आवाज देतो म्हणून अशा प्रकारचा व्यवसाय सुरू होतो का? ही पण चिंतेची बाब आहे. म्हणून मला वाटतं की या सर्व गोष्टीची सखोलपणे चौकशी करून याच्या पाठीशी कोण पाठबळ देत होतं का? त्याला अधिकाऱ्यांचा कोणाचा सपोर्ट होता का? कारण अख्ख्या सातारा जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात कुठं नाही काढलं, कोरेगाव शोधून का काढलं? तिथे असलेल्या माणसांनी सांगितलं असेल तुम्ही इथं काढा, कोण काय करणार नाही, पोलीस डिपार्टमेंट काय करणार, असं तो शंका आली का? त्याचा विचार करून जे दोषी असतील कारवाई करणं गरजेचं आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारचे पहिला प्रकार हा सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला आणि तुम्ही त्याची माहिती घेतली तर समोरच्या माणसाला अशा पद्धतीने दबाव टाकण्याचा किंवा त्याला ऑनलाईन गंडवण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्यासाठी मुंबईतल्या लोकांनी हे का शोधलं याच्या मुळामध्ये जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही पण माहिती घेतोय, सत्य बाहेर आल्यानंतर आम्ही मला कल्पना देतो. कोरेगाव मधूनच कोणाची तरी मदत झाल्याशिवाय हे सगळं झालेलं नाही. त्याच्या बाबतीत म्हणजे तुम्ही आता पोलीस प्रमुखांना काही? मी पोलीस प्रमुखांशी चर्चा केली, त्यामध्ये मी त्यांना विचारलं की जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये हेच सेंटर का निवडलं किंवा हीच जागा का निवडली. हे निवडताना काहीतरी हे असेल, सातारा शहराच्या लगत असेल पण किंवा कोणाला वाटतं असेल की काय नाही इथं करून घ्या, काय अडचण येणार नाही, म्हणून पोलीस प्रशासनाचा धाक असायला पाहिजे होता. माझं मागे म्हणणं होतं, मागच्या वेळेला जे अधिकारी होते ते पूर्णपणाने आजही जबाबदारी म्हणतो मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलत नसतो, प्रशासनाच्या विरुद्ध बोलत नसतो. एखादा चुकीचा अधिकारी आला तर काय होतं? आता मी सांगितलं, परवाच्या दिवशी 17 वर्ष झालेल्या मुलीचं अपहरण झालं होतं, अशी तक्रार तिच्या आई वडिलांनी केली. ते सैनिक होते, निवृत्त सैनिक. त्या अधिकाऱ्यांनी बदली केली, सुट्टी केली. त्यानंतर ती मुलगी सापडली, तिला पोलिसांनी काय शोधून आणलं. म्हणजे 3 केसेस अशा झाल्या. एका बाजूला आपण कायदा नाबालिक असलेल्या मुलींच्या बाबतीमध्ये करतो आणि त्याला जर प्रशासनाने पाठिंबा देतो तर त्याचं काय प्रत्यंतर होतं ते बघितलं. अवैध धंदे प्रचंड त्या काळात आहे. तेच अधिकारी आता साताऱ्यामध्ये कुठेतरी मला दुसरीकडे संधी मिळाली आणि बरं त्यांची बदली पण नाही केली. मी सभागृहात विषय मांडला, ते माझे दुश्मन नाही, परंतु सभागृहामध्ये विषय मांडल्यानंतर त्याची बदली नाही, ते आता रजेवर गेलेले आहेत दीर्घ मुदतीच्या. त्यांची कधी मुदत संपते ते मी त्याच्यावर बघू नये, वाट बघू नये. परंतु मला वाटतं की असे अधिकारी जेव्हा असते तेव्हा कायदा सुव्यवस्था निर्माण होतो आणि त्याचे नवीन एसपी आलेले आहेत, चांगले आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की चुकीच्या पद्धतीने जे चाललंय त्याला त्यांनी बंधन घालावं, म्हणजे कायदा सुव्यवस्था इतर राहील. सातारा जिल्ह्यामध्ये कधी नव्हती एवढी गुन्हेगारीची वाढ मागच्या 1 वर्षामध्ये झालेली आहे. मी तुम्हाला रिपोर्ट सकट दिलेला आहे. याचा अर्थ होतो की पोलिसांची भीती किंवा पोलिसांचं सहकार्य असल्याशिवाय आपल्याकडे कोयता गँग आली, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम वाढले, आपल्याकडे चालत्या रेल्वेमध्ये लुटालुटीचा प्रकार झाला. हा सातारा जिल्ह्यात कधी होता का? त्याला 2 कारण आहेत. एक तर लोकांना नोकऱ्या नाहीत, लोकांना पैसे नाहीत म्हणून हे व्यवसाय करायला लागले आणि अशा प्रकारचा चोरीचा प्रकार होतोय, किंवा मग कायदा सुव्यवस्थेची भीती राहिली नाही. नवीन एसपी फार चांगल्या प्रकारचे हा कायदा सुव्यवस्था राहतील, राजकारणात विधेयक राहतील असा मला विश्वास आहे, मला ती अपेक्षा आहे. म्हणून मी बोललो की हीच जागा का निवडली, त्याच्यामध्ये मी पण शोध घेतोय. माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना येईल.